हरे कृष्ण। देवपूजा शंका समाधान काय सांगते चातुर्मास नक्की ऐका। अस्पर्श काळात काय करावे। पूर्वीच्या काळात मासिक पाळीच्या 4 दिवसांत स्त्रिया वेगळ्या खोलीत बाजूला बसत, त्यामुळे त्या 4 दिवसांत घराच्या कर्त्या पुरुषाला घरातील देवांची पूजा करण्यास अडचण येत असे। परंतु आता जमाना बदलला आहे। जागेची अडचण असल्याने व बऱ्याच तरुण स्त्रिया नोकरी करत असल्याने त्यांना या काळात पूर्वीप्रमाणे वेगळे बसणे शक्य होत नाही। अशा वेळी घरातील कर्त्या पुरुष असा प्रश्न पडतो की आता 4 दिवस पूजा करावी की नाही। आमच्या मते या काळात गुरुजींकडून पूजा करून घेण्यास हरकत नाही, किंवा देवघर बाजूच्या खोलीत जेथे अडचण असलेल्या स्त्रीचा वावर नाही अशा ठिकाणी असेल तरी घरातील कर्त्या पुरुषांनीही स्नानोत्तर लगेच त्या खोलीत जाऊन सोवळे नेसून पूजा करण्यास हरकत नाही। परंतु हे शक्य नसेल तर तलम कपड्याने देवघर झाकून ठेवून 4 दिवस पूजा बंद ठेवावी, हे उत्तम। मात्र कोणत्याही परिस्थितीत देवांवरची विटाळीशी सावली पडू नये। देवावर विटाळीशी सावली पडल्यास देवतांचा कोप होतो व परिणामी त्या घरात अशांती व अस्वस्थता निर्माण होते, असे आमच्या पाहण्यात आले आहे। यासाठी या काळात देवघरावर एक छोटेसे रेशमी फडके व लहान शाल पांघरून देव झाकून ठेवावेत। नंतर 5व्या दिवशी घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडून मग पूजेला सुरुवात करावी। मात्र या 4 दिवसांत देवापुढे निरांजन अगरबत्ती अवश्य लावावी, दुरून वंदन करावे। तर असे हे चातुर्मास सांगते की अस्पर्श काळामध्ये देवपूजा ही कशी करावी। तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असतील। नियमांचे पालन करा। 4 ते 5 दिवसांनी आपण म्हणतो की काय होत नाही, पण काही गोष्टींचा त्रास माणसाला होऊ शकतो। त्याच्यामुळे या 4 दिवसांमध्ये नियमांचे पालन करावे। भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत। हरे कृष्ण। व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।